नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सचिन किरत आहे आणि गेले 20 ते 25 वर्ष मी फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हा विषय शिकवतोय. मी लेखक सुद्धा आहे. जवळजवळ मी 10 पुस्तकं लिहिलेली आहेत. आता एक मी लेटेस्ट पुस्तक माझं येते, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड. आता न्यूटनचे जे गतिविषयक जे नियम आहेत ते सगळ्यांना माहित आहेत. आपल्या इयत्ता 9वीच्या पुस्तकामध्ये, 10वीच्या पुस्तकामध्ये, आपल्या शालेय अभ्यासक्रमाचा तो भाग आहे. न्यूटनचे गतिविषयक नियम हे जगातील सर्वात मूलभूत असे नियम आहेत. द मोस्ट फंडामेंटल लॉज इन फिजिक्स, मोस्ट फंडामेंटल लॉज इन इंजिनिअरिंग बोला. कारण खऱ्या अर्थाने म्हणजे अल्बर्ट आईन्स्टाईन, गॅलिलिओ सगळ्यांना माहित आहे. अल्बर्ट आईन्स्टाईन गॅलिलिओला द फादर ऑफ मॉडर्न फिजिक्स किंवा फादर ऑफ द मॉडर्न सायन्स अशी उपाधी दिलेली आहे अल्बर्ट आईन्स्टाईनने गॅलिलिओला. ही उपाधी अगदी बरोबर आहे, कारण का गॅलिलिओनी सायन्सला जे एक एक्सपेरिमेंटल टचअप दिलेला आहे किंवा विज्ञानातील कुठलाही नियम हा प्रयोगाने सिद्ध करण्याची जी एक प्रथा, एक ट्रेडिशन जे सायन्स मध्ये सुरू झालेलं आहे, त्याची सुरुवात ही गॅलिलिओने केलेली आहे. तर मग गॅलिलिओ इन रिअल सेन्स ऑफ द वर्ड, गॅलिलिओ इज द फादर ऑफ द मॉडर्न सायन्स. त्याचप्रमाणे आयझॅक न्यूटन इज द फादर ऑफ द मॉडर्न फिजिक्स असं म्हणता येईल, किंवा आयझॅक न्यूटन इज द फादर ऑफ द मॉडर्न फिजिक्स अँड मॉडर्न इंजिनिअरिंग असंही बोलता येईल. जगाच्या इतिहासातला सर्वात बुद्धिमान माणूस कोणता असा जर प्रश्न विचारला तर निसंशय मी आयझॅक न्यूटन कडे बोट करेन. आयझॅक न्यूटन बरोबर असे महान अनेक लोक आहेत, म्हणजे फॉर उदाहरणार्थ अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणा, स्टीफन हॉकिंग म्हणा, यांचं योगदान सुद्धा खूप फंडामेंटल आहे. हे सुद्धा प्रचंड बुद्धिमान माणसं आहेत. पण आर्किमिडीज म्हणा, पण आयझॅक न्यूटनचं जे योगदान आहे त्याची बरोबरी कोणच करू शकणार नाही. आयझॅक न्यूटनला प्रथम क्रमांक अल्बर्ट आईन्स्टाईनच्या वर आयझॅक न्यूटनला क्रमांक दिला पाहिजे, एवढी आयझॅक न्यूटनची मूलभूत कामगिरी फिजिक्स या क्षेत्रामध्ये आहे. कारण न्यूटनच्या गतिविषयक 3 नियम हे तर इंजिनिअरिंग मधले अत्यंत बेसिक नियम आहेत. टोटल इंजिनिअरिंग इज डिपेंड ऑन दिस लॉज. तुमचं रॉकेट सायन्स असून द्या किंवा अजूनही म्हणजे कुठलंही एक इलेक्ट्रिकल म्हणजे जनरेटर असून द्या किंवा कुठलंही एक इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट असून द्या, प्रत्येक ठिकाणी डायरेक्टली इनडायरेक्टली न्यूटनचे गतिविषयक नियम हे वापरले जातातच. विदाउट न्यूटनचे नियम कन्सिडर केल्याशिवाय तुम्ही एखादं कुठलंही गोष्ट डिझाईनच करू शकत नाही. कारण न्यूटनच्या गतिविषयक नियमामध्ये फोर्स ही सायन्स मधली, इंजिनिअरिंग मधली सगळ्यात मूलभूत अशी संकल्पना, हिला सर्वात पहिल्यांदा इंट्रोड्यूस जे केलेलं आहे ते आयझॅक न्यूटनने केलेलं आहे. आणि आयझॅक न्यूटनने कॅल्क्युलसचा शोध लावलेला आहे. कॅल्क्युलस इट इज अ ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स, बट कॅल्क्युलस is a tool for engineer rather than subject. कॅल्क्युलस हा एक इंजिनियरचा टूल आहे, इंजिनियरचं एक फ्रेंड बोला, इंजिनियरचं एक इन्स्ट्रुमेंट बोला. कारण विदाउट मॅथमॅटिक्स इंजिनिअरिंग इज नॉट पॉसिबल. विदाउट कॅल्क्युलस इंजिनिअरिंग इज नॉट पॉसिबल. डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन या 2 जगातल्या सगळ्यात मूलभूत प्रक्रिया आहेत. माझ्या मते या जगामध्ये 2च क्रिया असतात, एक ऍडिशन आणि एक सबट्रॅक्शन. ऍडिशन म्हणजे समअप, विथ हेल्प ऑफ इंटिग्रेशन यू कॅन समअप. आणि डिफरन्शिएशन म्हणजे काय, अलग होत जाणं, डिफरन्शिएट होत जाणं. म्हणजे थोडक्यात सबट्रॅक्शन यू कॅन कन्सिडर एज अ सबट्रॅक्शन इज इक्विव्हॅलंट टू डिफरन्शिएशन रँडमली. म्हणजे डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन
तुम्हाला माहित आहे की डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन, इंटिग्रेशन इज अ रिव्हर्स प्रोसेस ऑफ डिफरन्शिएशन, डिफरन्शिएशन इज अ रिव्हर्स प्रोसेस ऑफ इंटिग्रेशन, हे सगळ्यांना माहित आहे. पण या सगळ्या प्रोसेसचा शोध हा ॲझॅक न्यूटनच्या माइंड मधून झालेला आहे. त्यामुळे ॲझॅक न्यूटन हा संपूर्ण इंजिनिअरिंगचा, म्हणजे ही कॅन कन्सिडर ॲज अ फादर ऑफ द मॉडर्न इंजिनिअरिंग. खऱ्या अर्थाने जर सांगायचं गेलं तर जगातला पहिला मेकॅनिकल इंजिनियर कुठला, असा जर प्रश्न विचारला तर आर्किमिडीज हा जगातला पहिला मेकॅनिकल इंजिनियर होता. आर्किमिडीज हा सुद्धा न्यूटनच्या लेवलचाच एक गणितज्ञ आहे. ॲझॅक न्यूटनने कॅल्क्युलस ही जी संकल्पना डेव्हलप केलेली आहे. बेसिकली न्यूटन वॉज अ मॅन ऑफ मॅथमॅटिक्स, विथ मॅथमॅटिक्स ही डेव्हलप फिजिक्स. न्यूटनने जी कॅल्क्युलसची जी संकल्पना जी डेव्हलप केलेली आहे, तिचा जो पाया आहे ना, तो आर्किमिडीजने रचलेला आहे. खऱ्या अर्थाने जगातला पहिला मेकॅनिकल इंजिनियर, खऱ्या अर्थाने जगातला पहिला इंजिनियर हा आर्किमिडीजला हा आपण हे करू शकतो. वी कॅन कन्सिडर आर्किमिडीज ॲज द फर्स्ट इंजिनियर इन द हिस्ट्री ऑफ द ह्युमन काइंड, फर्स्ट मेकॅनिकल इंजिनियर. त्यांचं प्रिन्सिपल ऑफ लिव्हर, ज्याला आपण मराठीमध्ये तर्फेचं तत्व बोलतो, की मला योग्य लांबीची जर तरफ मिळाली आणि योग्य टेकू भेटला तर मी पृथ्वी सुद्धा उचलून दाखवेन, असं आर्किमिडीजचं जे विधान आहे ते विधान अनेक लोकांना माहित आहे. तर तिथे सुद्धा एक मेकॅनिकल, ती सुद्धा एक मेकॅनिकल प्रोसेसेस आहे. हे विधान एका मेकॅनिकल इंजिनियरच आहे. तर त्या काळात दोनच इंजिनिअरिंग होत्या, एक सिव्हिल आणि एक मेकॅनिकल. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा शोध नंतर लागलेला आहे. तर मला थोडक्यात काय सांगायचं आहे की ॲझॅक न्यूटन इज द फादर ऑफ द मॉडर्न फिजिक्स, ॲझॅक न्यूटन इज द फादर ऑफ द मॉडर्न इंजिनिअरिंग, आणि आर्किमिडीज हा जगाच्या इतिहासातला पहिला मेकॅनिकल इंजिनियर आहे. कॅल्क्युलसचा शोध, कॅल्क्युलसची संकल्पना ही सर्वप्रथम आर्किमिडीजने मांडलेली, ती पुढे ॲझॅक न्यूटनने डेव्हलप केलेली. तर न्यूटन्स लॉज ऑफ मोशन आणि कॅल्क्युलस याचा फार जवळचा संबंध आहे. कारण जेव्हा न्यूटन्स लॉज ऑफ मोशन फॉर्म्युलेट होत होते, जेव्हा न्यूटन ते नियम एडिटेड करत होता, त्या नियमावर अभ्यास करत होता, त्या नियमांना गणिती प्रोसेसमध्ये किंवा गणिती बॅकअप देत होता, त्यावेळी ॲझॅक न्यूटनच्या असं लक्षात आलं की कुठेतरी त्या प्रोसेसला, फिजिक्सला न्याय देणारं मॅथमॅटिक्स अवेलेबल नाहीये. त्यातूनच कॅल्क्युलसचा शोध लागलेला आहे. त्यामुळे जेव्हा न्यूटनच्या गतिविषयक नियमाचा उल्लेख येतो तेव्हा कॅल्क्युलसचा उल्लेख होणं हे साहजिकच आहे. मुळामध्ये कॅल्क्युलस म्हणा किंवा न्यूटनचे गतिविषयक नियम म्हणा, हे प्रिन्सिपिया मॅथमॅटिका नावाचा एक पुस्तक न्यूटनने लिहिलं होतं. ते पुस्तक म्हणजे जगाच्या इतिहासातलं सर्वात महत्वाचं असं पुस्तक, त्या पुस्तकाला कन्सिडर करता येईल वन ऑफ द हायेस्ट अचिव्हमेंट ऑफ द ह्युमन थॉट, वन ऑफ द ग्रेटेस्ट अचिव्हमेंट ऑफ द ह्युमन थॉट म्हणून प्रिन्सिपिया मॅथमॅटिका ॲझॅक न्यूटनच्या त्या पुस्तकाचा उल्लेख केला जातो. आणि माझ्या मते जगातील सगळ्यात बुद्धिमान माणूस हा जर आपल्याला किताब द्यायचा असेल तर निसंशय अल्बर्ट आईन्स्टाईनच्या थोडं पुढे ॲझॅक न्यूटनला द्यायलाच पाहिजे. तर न्यूटन हे आपल्या सगळ्यांचे गुरु आहेत. ॲझॅक न्यूटन, मी एक फिजिक्सचा अभ्यासक आहे, मला ॲझॅक न्यूटनला चॅलेंज करायचं नाही, कारण ते माझे गुरु आहेत. मी जे काही शिकलो ते त्यांच्याकडून शिकलेलं आहे. त्यामुळे मला माझ्या गुरुला चॅलेंज करायचं नाही. माझं असं म्हणणं आहे की न्यूटनला एक्झॅक्टली काय सांगायचं आहे हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. न्यूटनचे गतिविषयक जे 3 नियम आहेत ते 3 नियम बहुतांशी सगळ्यांना माहितच आहेत. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम काय? एव्हरीबडी कंटिन्यूअस स्टेट ऑफ रेस्ट or uniform motion along the state line unless it is acted by a unbalanced external force. हा न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम आहे, सगळ्यांना माहिती आहे, 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना पण थोडपाठ असतो. दुसरा नियम आहे, the rate of change of momentum is directly proportional to the applied force and it takes place in the direction of the force.
हा न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम आहे. आणि न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम काय आहे? एव्हरी ऍक्शन देर इज अपोजिट अँड इक्वल रिएक्शन. एव्हरी ऍक्शन देर इज अपोजिट अँड इक्वल रिएक्शन. हे न्यूटनचे गतिविषयक 3 नियम आहेत. आता न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड या पुस्तकातून मी काय सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आणि ऍक्च्युली हा एक प्रबंध आहे आणि हा एक सेंट्रल गव्हर्नमेंटला हा सबमिट झालेला आहे. त्याचं हे सबमिट झाल्याचं आपल्याकडे प्रमाणपत्र आहे. तर त्याच्यावर अजून प्रचंड रिसर्च व्हावा अशी माझी इच्छा आहे. तर न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड या पुस्तकातून मला काय सांगायचं आहे, तर न्यूटनचे जे गतिविषयक 3 नियम आहेत, पहिला नियम, दुसरा नियम, तिसरा नियम. पहिला नियम आणि दुसरा नियम याच्यातून एक संकल्पना डेव्हलप होते, ती म्हणजे फोर्स, इनर्शिया. म्हणजे मोस्ट फंडामेंटल कन्सेप्ट इन फिजिक्स या पहिल्या 2 नियमातून एक्सप्रेस होतात, पहिल्यांदा फिजिक्स मध्ये इंट्रोड्यूस झालेले. फोर्स, दुसरी इनर्शिया. आता फोर्स आणि इनर्शिया याचा फार जवळचा संबंध आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला फोर्स? एफ इज इक्वल टू ma. न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या 2 नियमातून, पहिला नियम आणि दुसरा नियमातून मॅथमॅटिकली डिराइव्ह होणारा फॉर्म्युला आहे एफ इज इक्वल टू ma. मला त्या पुस्तकात काय सांगायचं आहे, एफ इज इक्वल टू ma हे बरोबर आहे, हे काय चूक आहे अशातला भाग नाही. परंतु ऑन द अर्थ when we deal any kind of the force, when we deal with any kind of the real force, F is not equal to ma on the earth. मग न्यूटन चूक आहे का? नाही, अजिबात नाही. न्यूटन चूक नाही. F is equal to ma हा जो फॉर्म्युला आहे हा सम आयडियलिस्टिक कंडिशन मध्येच अप्लाय होतो, हा सेलेस्टियल बॉडीलाच अप्लाय होतो. मला त्या पुस्तकातून हेच सांगायचं आहे की याच्या लिमिटेशन्स काय, ह्या नीट आपण समजून घेत नाहीत. एफ इज इक्वल टू ma हा आपण सर्रास फॉर्म्युला एफ साठी वापरतो. वेन वी आर गोइंग टू काउंट द फोर्स, वी डायरेक्टली अप्लाय द फॉर्म्युला एफ इज इक्वल टू ma. एफ इज इक्वल टू ma हा फॉर्म्युला आपल्याला डायरेक्ट वापरता येणार नाही, कारण हा फॉर्म्युला कधी ऍप्लिकेबल आहे बघा. फोर्स ही जी संकल्पना आहे, एफ इज इक्वल टू ma, न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमातून द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स अँड इट टेक प्लेस इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. एफ इज इक्वल टू ma हा जो फॉर्म्युला आहे हा न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमातून डिराइव्ह झालेला आहे. आता नीट लक्षात घ्या की तो डिराइव्ह कसा झालेला आहे हे आपल्याला अकॅडमिक पुस्तकामध्ये, टेक्स्टबुक मध्ये, शालेय पुस्तकामध्ये सापडेल. त्याच्याविषयी मला जास्त इथे बोलायचं नाही. मला काय सांगायचं आहे की अकॉर्डिंग टू न्यूटन एफ इज इक्वल टू ma. अकॉर्डिंग टू न्यूटन फोर्स ही जी एक फिजिकल क्वांटिटी आहे, इट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. म्हणजे अप्लाइड फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल कुठे आहे? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. आणि रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजेच काय? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे त्याच्यातून नीट लक्षात ठेवा, त्यातून एक ऍक्सलरेशन म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू काय? ma येतो. ma म्हणजे फोर्स मॅग्निट्यूड हे मासवर अवलंबून आहे. एफ इज इक्वल टू ma म्हणजे फोर्सचं जे मॅग्निट्यूड आहे ते मासवर अवलंबून आहे आणि ऍक्सलरेशनवर अवलंबून आहे, असं ॲझॅक न्यूटनचं म्हणणं आहे. हे एफ इज इक्वल टू ma हे बरोबर आहे, परंतु हे कधी बरोबर आहे? सेलेस्टियल बॉडीला जेव्हा तुम्ही अर्थवर कुठल्याही रिअल फोर्सशी डील करता तेव्हा एफ इज इक्वल टू ma हे तितकंस बरोबर नाही, हे या पुस्तकातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नीट लक्षात ठेवा की आपण जेव्हा एखाद्या गोष्टीवर फोर्स अप्लाय करतो त्यामुळे त्या वस्तूच्या मासमध्ये चेंज होत नाही,
परंतु त्या वस्तूच्या पोझिशन मध्ये चेंज होतो. न्यूटनचा गतिविषयक नियम हाच सांगतो की वस्तूची पोझिशन चेंज करण्यासाठी आपल्याला फोर्सची आवश्यकता आहे. वस्तूची पोझिशन म्हणजे काय? वस्तू जर स्टेट ऑफ रेस्ट असेल, म्हणजे अचल अवस्थेत असेल, म्हणजे स्थिर अवस्थेत असेल, तर त्याला गतिमान करण्यासाठी आपल्याला फोर्सची गरज आहे. बरोबर आहे. फोर्सची पहिली गरज यासाठी आहे की एखादी वस्तू जर ती स्टेट ऑफ रेस्ट मध्ये असेल तर तिला स्टेट ऑफ रेस्ट मधून मुव्हेबल कंडिशन मध्ये आणण्यासाठी आपल्याला फोर्सची गरज आहे. फर्स्ट पॉइंट. दुसरं, आपल्याला फोर्सची गरज कधी आहे? जेव्हा एखादी वस्तू युनिफॉर्म स्पीडने जात असेल आणि त्या वस्तूच्या वेगामध्ये, म्हणजे युनिफॉर्म स्पीड मध्ये, म्हणजे तिचा वेग एक्सेलरेटेड करायचा असेल, त्यावेळी आपल्याला फोर्सची गरज आहे. म्हणजे नीट लक्षात ठेवा, एखादी वस्तू युनिफॉर्म स्पीडने जात असेल तर तिला कंटिन्युअस फोर्स अप्लाय करायची गरज नाही. नीट लक्षात घ्या, पॅराडॉक्स इथेच क्रिएट होतोय. आणि तिसऱ्या एका गोष्टीसाठी फोर्सची गरज आहे, टू मूव्ह द डायरेक्शन. एखाद्या वस्तूची डायरेक्शन चेंज करण्यासाठी सुद्धा आपल्याला फोर्सची गरज आहे. तर न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम जर तुम्ही थोरली स्टडी केला तर त्यातून एक अर्थ, त्याचं इंटरप्रिटेशन असं होऊ शकतं की वस्तूची एक्झॅक्ट पोझिशन चेंज करण्यासाठी आपल्याला फोर्सची गरज लागते. त्याची क्वांटिटी कशी मोजायची हे आपल्याला दुसऱ्या नियमानुसार समजतं. पण नीट लक्षात ठेवा की F इज इक्वल टू ma हा जो नियम आहे किंवा हा जो फॉर्म्युला आहे, हा कधी ऍप्लिकेबल आहे? हा ऍप्लिकेबल एकाच वेळेला आहे, म्हणजे सब्जेक्ट टू सम कंडिशन्स, की त्या वस्तूवर कुठल्याही प्रकारचा अपोजिंग फोर्स ऍक्ट होत नसेल तर. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एखादी वस्तू एका पृथ्वीवर अचल अवस्थेत आहे, अचल म्हणजे स्थिर अवस्थेत आहे किंवा मुव्हेबल अवस्थेत आहे. समजा ती मुव्हेबल अवस्थेत आहे असं आपण कन्सिडर करू. जर ती मुव्हेबल अवस्थेत असेल, जर ती वस्तू मुव्हेबल अवस्थेत असेल तर त्या वस्तूवर अपोजिट डायरेक्शनने वर्क होणारे, अपोजिट डायरेक्शन मध्ये अपोज करणारे बरेच फोर्स तिथे प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल, फ्रिक्शनल फोर्स. जर ती वस्तू एखाद्या सरफेसवरून मूव्ह होत असेल तर तो सरफेस त्याला अपोजिट डायरेक्शन मध्ये त्याला अपोज करतो. बरोबर आहे. त्यानंतर एअर रेझिस्टन्स, त्या वस्तूवर एअर रेझिस्टन्स पण असतो. त्यानंतर समजा ती वस्तू वर जात असेल, इफ यू थ्रो वन ऑब्जेक्ट इन द अपवर्ड डायरेक्शन, त्यावेळी त्या वस्तूवर खालच्या दिशेने ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण ऍक्ट असतो, तो सुद्धा त्या वस्तूच्या मोशनला अपोज करत असतो. त्यामुळे ठराविक वेळ गेल्यानंतर त्या वस्तूचा वेग शून्य होतो, ती वस्तू खाली पडते, कारण का त्याच्यावर ग्रॅव्हिटी खाली खेचत असते. मला काय सांगायचं की पृथ्वीवर जी न्यूटनला आयडियलिस्टिक कंडिशन अपेक्षित आहे ती पृथ्वीवर सहजासहजी अवेलेबल नाहीये. कारण पृथ्वीवर अपोजिंग डायरेक्शन मध्ये काम करणारे, अपोजिट डायरेक्शन मध्ये अपोज करणारे असे बरेच फोर्सेस अवेलेबल असतात. ते कन्सिडर केल्याशिवाय आपल्याला एक्झॅक्ट एफचं मॅग्निट्यूड शोधता येणार नाही. कित्येक वेळा आपण फोर्स लावतो, म्हणजे अकॉर्डिंग टू न्यूटन ऍक्सलरेशन इज द मेन कॉज ऑफ द फोर्स, किंवा मेन रिझल्ट, कॉज नाही असं बोलता येणार, मेन रिझल्ट ऑफ द फोर्स. फोर्समुळे ऍक्सलरेशन होतो आणि ऍक्सलरेशन जर होत असेल तरच फोर्स ऍप्लिकेबल होतो असाही अर्थ होतो. पण कित्येक वेळा, म्हणजे फॉर एक्झाम्पल, आपण कुठल्या एखाद्या भिंतीवर किंवा कुठल्या एका बिल्डिंगवर असं प्रेशर अप्लाय केलं, ती भिंत पण हलणार नाही आणि ते बिल्डिंग पण हलणार नाही. फोर्स तर आपण अप्लाय केलेला असतो, समजलं ना. आपल्याला माहिती आहे की वी हॅव अप्लाइड सम अवर मस्क्युलर फोर्स ऑन द वॉल. आपण कुठला ना कुठला फोर्स हा अप्लाय केलेलाच असतो, परंतु त्या वस्तूमध्ये कुठल्याही प्रकारचं ऍक्सलरेशन आपल्याला दिसून येत नाही. याचा अर्थ काय होतो की ऍक्सलरेशन नाही म्हणजे फोर्स झिरो अकॉर्डिंग टू न्यूटन्स F इज इक्वल टू ma. पण तिथे आपण काय ना काय मस्क्युलर फोर्स लावलेला आहे ना.
हाऊ कॅन से एफ इज झिरो ऍट दॅट टाइम? आपण फोर्स झिरो आहे असं बोलू शकत नाही. काही ना काय फोर्स लावलेला आहे. ती वस्तू हल्ली नाही, कारण ती वस्तू प्रचंड जड आहे. त्या वस्तूचं मास एवढं प्रचंड आहे की ती वस्तू जागची हलत नाही. नीट लक्षात ठेवा, फोर्स काउंट करताना न्यूटनचा जे नियम आहे त्याच्यामध्ये फक्त वस्तुमानालाच कन्सिडर केलेलं आहे. बाकीचे जे फोर्सला अपोज करणाऱ्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत, फ्रिक्शनल फोर्स, एअर रेझिस्टन्स, बाकी दुसरे कुठले तरी फोर्स, त्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्स, हे जे मोशनला फोर्सला अपोजिट डायरेक्शन मध्ये अपोज करणारे जे फोर्सेस आहेत ते जोपर्यंत तुम्ही कन्सिडर करत नाही तोपर्यंत एफ इज इक्वल टू, म्हणजे तोपर्यंत तुम्हाला एफचं एक्झॅक्ट मॅग्निट्यूड शोधता येणार नाही. बघा, अकॉर्डिंग टू न्यूटन, टू क्रिएट द एक्सलेरेशन इज द मेन वर्क ऑफ द फोर्स. अकॉर्डिंग टू मी, to create the vibrations, to create the waves in the body, that is the main work of the force. नीट लक्षात ठेवा, वेव्ह ज्या क्रिएट होतात का नाही, या वेव्हचं पुढे इंटरफरन्स होतं. या वेव्हच योग्य म्हणजे एका पॉइंट मध्ये एकत्र येतात, त्यांच्यामध्ये इंटरफरन्स होतो म्हणा, त्यांच्यामध्ये सुपरपोजिशन निर्माण होते म्हणा, त्या वेव्ह सगळं एकत्र येतात आणि त्या वेव्ह म्हणजे फोर्स हा जो पुढे पुढे ट्रान्समिट होत राहतो, फोर्स हा जो पुढे पुढे ट्रान्समिट होत राहतो तो वेव्स थ्रूच होतो. त्यामुळे टू क्रिएट द वेव्स इट इज द मेन वर्क ऑफ द फोर्स, हे मला सांगायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, काही लोक असं म्हणतील, काही फिजिक्सचे अभ्यासक असे म्हणतील की एफ इज इक्वल टू एम ए, म्हणजे तुम्ही जे अपोजिंग फोर्स म्हणताय, म्हणजे फॉर एक्झाम्पल एअर रेझिस्टन्स म्हणा, फ्रिक्शनल फोर्स म्हणा, किंवा अजून जे काय अपोज करणारे फोर्स म्हणा, जे तुम्ही कन्सिडर करताय, ते फोर्स ऑलरेडी काउंटर होऊनच ऍक्सलरेशन निर्माण झालेलं असतं. तर मला त्यांना सांगायचं आहे की तसं ते ऍक्च्युअली होत नाहीये. एक्झॅक्टली जे अपोजिंग फोर्स आहेत, कळलं का नाही, हे सगळे अपोजिंग फोर्स काउंटर होत नाहीये. त्यामुळे ते विचारात घ्यावेच लागणार. एफ इज इक्वल टू एम ए ही जी पोझिशन आहे, ही पोझिशन फक्त सेलेस्टियल बॉडीलाच ऍप्लिकेबल आहे, की जिथे कुठल्याही प्रकारचं फ्रिक्शनल फोर्स नाही, कुठल्याही प्रकारचा एअर रेझिस्टन्स नाही, म्हणजे मास व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचा अपोजिंग फोर्स तिथे ऍप्लिकेबल नाहीये. त्याच ठिकाणी एफ इज इक्वल टू एम ए हा फॉर्म्युला ऍप्लिकेबल आहे. नीट लक्षात ठेवा, पृथ्वीवर तर असं कुठेही सिच्युएशन नाहीये की जिथे अपोजिंग उलट अपोजिंग फोर्स जर नसेल तर माझं असं मत आहे की तुम्ही फोर्सच अप्लाय करू शकत नाही. नीट लक्षात ठेवा, एक प्लास्टिकचा बॉल आणि एक वजनाने जड असणारा रबरी बॉल, जास्त वेगाने कुठला बॉल जाऊ शकतो? रबरी बॉल जाऊ शकतो. प्लास्टिकचा बॉल हा कमी वेगाने जातो. अर्थात त्याला कारण हेच आहे ना की एअर रेझिस्टन्स. त्याला एअर म्हणजे न्यूटनच्या नियमांना मी चॅलेंज करत नाही. नीट लक्षात घ्या, ते मॉडिफाईड झाले पाहिजे, ते प्रॉपरली इंटिग्रेट झाले पाहिजे, प्रॉपरली ते शालेय अभ्यासक्रमामध्ये प्रॉपरली ते इलस्ट्रेट होऊन आले पाहिजेत. त्याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन आपल्या शालेय पुस्तकात दिलं नाही आणि त्याचं प्रॉपरली इंटरप्रेट पण होत नाही. आपण डायरेक्ट आर्बिटरी एफ इज इक्वल टू एम ए हा फॉर्म्युला वापरतो, ते कुठेतरी आपलं चुकतंय असं मला सांगायचं आहे. एफ इज इक्वल टू एम ए हा जो फॉर्म्युला आहे हा सेलेस्टियल बॉडीला ऍप्लिकेबल आहे. पृथ्वीवर हा फॉर्म्युला आर्बिटरी यूज करता येणार नाही. तुम्हाला अपोजिंग फोर्स हे विचारात घ्यावेच लागतील, असं मी या पुस्तकात नमूद केलेलं आहे. आता दुसरी गोष्ट की फोर्स जोपर्यंत अपोजिंग फोर्स नाही, नीट
तोपर्यंत आपल्याला फोर्स अप्लाय करता येणार नाही. बघा, फोर्स अप्लाय करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? मास पाहिजे. नीट लक्षात ठेवा, मास हा सुद्धा एक अपोजिंग फोर्स आहे. खऱ्या अर्थाने जर तुम्हाला ना फोर्स जर शोधायचं असेल ना, तर फोर्सचं ओरिजिन तुम्हाला मास मध्ये शोधायला पाहिजे. ह्याच्यामध्ये मी काही फार वेगळं सांगतो याच्यातला भाग नाही. आइन्स्टाईनच्या थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी मध्ये काय सांगितलेलं आहे? E इज इक्वल टू mc स्क्वेअर. मास अँड एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड इनटू इच अदर. फ्रॉम मास, आफ्टर डिस्ट्रक्शन ऑफ द मास, एनर्जी, mass is converted into energy, energy can be converted into mass. एनर्जी, फोर्स वरून एनर्जी येते. एनर्जी ही एक फंडामेंटल कॉन्सेप्ट आहे. फोर्स ही सुद्धा फंडामेंटल कॉन्सेप्ट आहे. आणि फोर्सचं जे ओरिजिन आहे ना, तुम्हाला शोधायचं असेल ते तुम्हाला मास मध्ये शोधावं लागेल. कारण का मास एखाद्या वेव्स क्रिएट करण्यासाठी, फोर्स जो ट्रान्समिट होतो तो वेव्स क्रिएट करण्यासाठी आपल्याला मासची गरज आहे. मीडियम बोलत नाही, मास बोलतोय मी. तर नीट लक्षात ठेवा, तुम्हाला फोर्सचं ओरिजिन जर शोधायचं असेल ना, तर मास मध्ये शोधायला पाहिजे. कारण का मास आणि एनर्जी हे इंटर कन्व्हर्टेबल आहेत. आणि एनर्जीचं जे ओरिजिन आहे ते फोर्स मध्ये. कारण का वर्क इज कन्व्हर्टेड अकॉर्डिंग टू थर्मोडायनामिक्स. एनर्जी, फॉर कन्व्हर्जन ऑफ द एनर्जी वर्क शुड बी डन. आणि वर्कचा फॉर्म्युला काय? W इज इक्वल टू F इंटू S. म्हणजे फोर्स आणि S इंटू S म्हणजे डिस्प्लेसमेंट. म्हणजे फोर्स आलाच ना. म्हणजे एनर्जी आणि फोर्सचा संबंध आहे, एनर्जी आणि मासचा संबंध आहे. त्यामुळे फोर्स आणि मासचा संबंध शोधायलाच पाहिजे. फोर्स शोधण्यासाठी तुम्हाला नवीन फॉर्म्युला शोधला पाहिजे. F इज इक्वल टू MA. या फॉर्म्युल्यावर आपण फारसं डिपेंड राहता कामा नये. मला असं या पुस्तकातून सांगायचं. जर माझं काही चुकत असेल तर फिजिक्सच्या अभ्यासकांनी ते जरूर माझ्या निदर्शनास आणून द्यावं. मी माझं विधान मागे घ्यायला तयार आहे, किंवा जिथे चुकतंय तिथे दुरुस्त करायला तयार आहे. हा पहिला मुद्दा झाला. आता ह्याच्यातून मला दुसरं काय सांगायचं आहे, नीट लक्षात ठेवा. इलेक्ट्रिकल सर्किट, आपण इलेक्ट्रिकल सर्किट बघतो. इलेक्ट्रिकल सर्किट कसं असतं सगळ्यांनी बघितलेलं आहे. एक पॉझिटिव्ह टर्मिनल, एक निगेटिव्ह टर्मिनल, त्याच्यामध्ये एक रेझिस्टन्स असतो. करंट हा नेहमी निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे जातो. करंट हा नेहमी निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे जातो. पण अकॉर्डिंग टू ब्रिटिश साइन कन्व्हेन्शन, करंट हा पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह जातो. म्हणजे ब्रिटिश आपले विचार लोकांच्यावर लादतात. ऍक्च्युअल डायरेक्शन ऑफ द करंट काय? निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. पण अकॉर्डिंग टू ब्रिटिश साइन कन्व्हेन्शन, अकॉर्डिंग टू इंटरनॅशनल साइन कन्व्हेन्शन, करंट हा पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे जातो. ओके, अग्रीड. त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. मला काय सांगायचं या पुस्तकातून, मी सर्किटचं उदाहरण का देतोय? नीट लक्षात ठेवा, सर्किटमध्ये जो रेझिस्टन्स असतो, विदाउट रेझिस्टन्स एखादं सर्किट कम्प्लीट होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये जर व्हेरिएबल किंवा एक्सटर्नल रेझिस्टन्स जरी नसेल तरी कंडक्टिंग वायर जी असते त्या कंडक्टिंग वायरचा एक रेझिस्टन्स असतो. आणि जोपर्यंत रेझिस्टन्स नाहीये तोपर्यंत त्याच्यामधून प्रॉपर करंट फ्लो होऊ शकत नाही. का रेझिस्टन्सचा फॉर्म्युलाच आहे, करंटचा फॉर्म्युलाच आहे, I इज इक्वल टू V अपॉन R. V म्हणजे काय? पोटेन्शियल डिफरन्स. R म्हणजे काय? रेझिस्टन्स. I इज इक्वल टू V अपॉन R. V म्हणजे काय? पोटेन्शियल डिफरन्स. आणि R म्हणजे रेझिस्टन्स. R जर 0 असेल तर करंट किती येणार? इन्फिनिटी, म्हणजे अनडिफाईन्ड. कारण मॅथमॅटिक्स मध्ये 0 डिवाइड प्रॅक्टिकली शक्य नाही. इट इज नॉट प्रॅक्टिकली पॉसिबल टू डिवाइड बाय 0. त्यामुळे जर त्या सर्किटमध्ये जर रेझिस्टन्स नसेल तर अनकंट्रोल्ड करंट त्यातनं फ्लो होईल आणि ते सर्किट किंवा ते इन्स्ट्रुमेंट डॅमेज होण्याची शक्यता आहे. तर ज्याप्रमाणे सर्किटमध्ये रेझिस्टन्स असणं आवश्यक आहे, त्याप्रमाणे फोर्स अप्लाय करण्यासाठी अपोजिंग फोर्स असणं आवश्यक आहे. अपोजिंग फोर्स असल्याशिवाय तुम्ही फोर्स अप्लायच करू शकत नाही. या अपोजिंग फोर्स मध्ये कुठकुठले फॅक्टर येतात? मास हा अपोजिंग फोर्स आहे. इनर्शिया जो आहे तो मास मुळेच असतो. मास
इट इज द सोर्स ऑफ द फोर्स. तुम्ही फोर्स ही जी संकल्पना आहे ना, हिचा जास्त फंडामेंटली स्टडी केला पाहिजे, जास्त जास्त फंडामेंटली विजनने, जास्त फंडामेंटल आउटलुकने त्याच्याकडे बघितलं पाहिजे. तर तुम्हाला फोर्स अप्लाय करण्यासाठी अपोजिंग फोर्सची आवश्यक असते. त्या अपोजिंग फोर्स मध्ये मास कन्सिडर केलं पाहिजे. त्या अपोजिंग फोर्स मध्ये एअर रेजिस्टन्स कन्सिडर केला पाहिजे. त्या अपोजिंग फोर्स मध्ये फ्रिक्शनल फोर्स कन्सिडर केला पाहिजे. त्या अपोजिंग फोर्स मध्ये बाकी सगळे फोर्स आपल्याला कन्सिडर केले पाहिजे, जे आपण लावलेल्या, जो आपण अप्लाइड फोर्स बोलतो, त्या अप्लाइड फोर्सला अपोज करणारे जे काही जे फोर्स आहेत, ते सगळे फोर्स आपण कन्सिडर केले पाहिजेत. तरच आपल्याला एक्झॅक्ट फोर्सची व्हॅल्यू समजू शकते. दुसरा पॉइंट, न्यूटनच्या गतिविषयक नियमातून पहिल्या दुसऱ्या अजून एक संकल्पना बाहेर पडते, ती म्हणजे स्युडो फोर्स. स्युडो फोर्स म्हणजे काय? आपण बसमध्ये जात असताना बस अचानक थांबते, त्यावेळी आपण पुढे ढकलले जातो. दिस इज अ रुटीन एक्सपिरियन्स ऑफ द ऑल पीपल, ऑल पॅसेंजर्स. त्यानंतर जेव्हा गाडी एखाद्या कर्व पाथवर टर्न घेत असते, तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्याला कुठला तरी एक फोर्स आहे, तो बाहेरच्या डायरेक्शन मध्ये आपल्याला, म्हणजे एक्झॅक्टली आउटवर्ड डायरेक्शन मध्ये कुठला तरी फोर्स आपल्याला बाहेर फेकतोय असं वाटतं. त्यालाच आपण म्हणजे जो फोर्स आपल्याला हे करतो त्याला सेंट्रिपिटल फोर्स बोलतो. आणि जो फोर्स आपल्याला अपोजिट डायरेक्शन मध्ये बाहेर टाकतोय, म्हणजे बाहेर ड्राईव्ह करतोय, त्याला आपण काय बोलतो? म्हणजे त्या फोर्सचं ओरिजिन आहे ना, तो स्युडो फोर्स आपण त्याला बोलतो. त्याला काय बोलतो की तो फोर्स स्युडो फोर्स आहे. स्युडो फोर्स काय तो? कारण त्याचं ओरिजिन काय हे आपल्याला माहित नसतं. त्या फोर्स, त्याला सेंट्रिफ्युगल फोर्स बोलतात खरं म्हणजे, पण तो स्युडो फोर्स आहे असं म्हणतात. स्युडो फोर्स म्हणजे काय? स्युडो फोर्स म्हणजे काल्पनिक फोर्स की त्याचं ओरिजिन आपल्याला माहित नाही. हो, इथे प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉय. आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन बघितलेलं आहे, फॅराडेचे लॉज बघितलेले आहेत आपण. नीट लक्षात ठेवा, या जगामध्ये स्युडो फोर्स नावाची संकल्पना नाहीये. स्युडो फोर्स म्हणजे काय आपल्याला एक्सप्लेनेशन देता येत नाही, जर आपण तो स्युडो फोर्स आहे म्हणून कन्सिडर करतो. तो स्युडो फोर्स नाही, तर तो एका, बघा, फोर्स या कॉन्सेप्टकडे आपल्याला जास्त रिव्होल्युशनरी पद्धतीने बघितलं पाहिजे. हा जो फोर्स आहे, हा फोर्स ते ऑब्जेक्ट जे टर्न घेते, ते ऑब्जेक्ट आणि सराउंडिंग यांच्यामध्ये जे इंटरॅक्शन होतं, द फोर्स इज द सेंट्रिफ्युगल, ज्याला हे लोक स्युडो फोर्स बोलतात. तो स्युडो फोर्स जो आहे, तो स्युडो फोर्स, दिस फोर्स इज क्रिएटेड, दिस फोर्स इज गिव्हन बाय सराउंडिंग ऑन दॅट बॉडी. त्यालाच आपण इनर्शियाही बोलतो ना. कळलं का ना? इनर्शिया म्हणजे काय असतं की टेंडन्सी ऑफ द बॉडी टू रेजिस्ट द इनिशियल पोझिशन ऑफ द बॉडी. इनर्शिया आपण त्यालाच बोलतो ना, की एखादी वस्तू जी असते ती आपली इनिशियल पोझिशन चेंज करण्यासाठी रेजिस्ट करते. बघा, सेंट्रिफ्युगल फोर्स जो असतो ना, सेंट्रिफ्युगल फोर्स ज्याला स्युडो फोर्स बोलतात, हा स्युडो फोर्स नाहीये. तो स्युडो फोर्स नसून सुद्धा सराउंडिंग त्या इन्स्ट्रुमेंटवर, त्या ऑब्जेक्टवर अप्लाय केलेला फोर्स आहे. त्याचा ओरिजिन तिथेच आहे, सराउंडिंग मध्येच आहे. फोर्स हा सराउंडिंग मध्येच प्रेझेंट असतो. नक्की फोर्स म्हणजे काय? फोर्सचं ओरिजिन काय? फोर्स म्हणजे नेमकं काय? याच्यावर नीट अभ्यास केला पाहिजे. जोपर्यंत अपोजिंग हे नाही, मग अपोजिंग फोर्स अप्लाय करण्यासाठी अपोजिंग फोर्सची आवश्यक असते. ते अपोजिंग फोर्स किंवा अपोजिंग फॅक्टर्स म्हणजे कुठले? मास आहे, फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे, एअर रेजिस्टन्स आहे, समटाइम ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, अजून बरेच फोर्स त्याच्यामध्ये येऊ शकतात जर आपण अजून रिसर्च केला तर. स्युडो फोर्स ही संकल्पना मला वाटतं ही सोडून टाकली पाहिजे.
ते अक्षरशः हास्यास्पद संकल्पना आहे आणि मोर रिअलिस्टिक मोर सायंटिफिक संकल्पनेचा शोध घेतला पाहिजे. स्युडो फोर्स हा स्युडो फोर्स नसून सुद्धा तो सराउंडिंग आणि ते ऑब्जेक्ट यांच्यामध्ये जे इंटरॅक्शन होते त्या इंटरॅक्शन मुळे क्रिएट झालेला फोर्स आहे, हे मी त्या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे. आता पुढचा गतिविषयक तिसरा नियम, ऍक्शन आणि रिएक्शन इज एक्झॅक्टली इक्वल इन मॅग्निट्यूड अँड अपोजिट इन डायरेक्शन. इक्वल इन मॅग्निट्यूड अँड अपोजिट इन डायरेक्शन म्हणजे कसं आहे की आपण जमिनीवर चालतो, जेव्हा आपण जमिनीवर चालतो तेव्हा आपले पाय काय करतात, जमिनीवर फोर्स अप्लाय करतात, म्हणजे जमिनीला ऍक्शन देतात. इन रिटर्न जमीन काय करते, आपल्यावर फोर्स अप्लाय करते, म्हणजे रिएक्शन देते आणि त्या रिएक्शन मुळे आपण चालू शकतो. बरोबर आहे. मग ही जी प्रोसेस आहे, आता न्यूटनचा जो तिसरा नियम आहे त्याची पण एक लिमिटेशन आपल्याला लक्षात येऊ शकते. हा जो नियम आहे हा जास्तीत जास्त सॉलिड बॉडीजला, ज्याला आपण घन पदार्थ बोलतो, सॉलिड बॉडीज जे आहेत ना या सॉलिड बॉडीलाच ऍप्लिकेबल आहे. लिक्विड आणि गॅसेसला हा नियम ऍप्लिकेबल नाहीये. जर लिक्विडला आणि गॅसेसला हा जर नियम ऍप्लिकेबल असता तर वी आर एबल टू वॉक ऑन वॉटर, वी आर एबल टू वॉक थ्रू द एअर, हे शक्य झालं असतं. आपण पाण्यावर चालू शकत नाही कारण पाणी त्यावेळी रिएक्टिव्ह फोर्स देऊ शकत नाही आपल्याला. त्यावेळी न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम हा फॉलो झालेला नसतो. नीट लक्षात ठेवा, न्यूटनचा जो थर्ड लॉ जो आहे म्हणजे लिक्विड अँड गॅसेस शोज टोटली रिलक्टन्स, टोटल अपोजिशन टू ओबे द न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन हा फक्त सॉलिड बॉडीजना, मेटलला म्हणा किंवा सॉलिड बॉडीजना म्हणा हा जास्त ऍप्लिकेबल, तिथे तर 100% फॉलो होतो, पण बाकीच्या ठिकाणी तो 100% फॉलो होत नाही. हेही मी एक मत न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड या पुस्तकातून मी मांडलेलं आहे. तर हे पुस्तक वाचकांनी जरूर वाचावं. ह्या पुस्तकांचा जे इंजिनिअरिंग साठी पुढे जाणार आहेत, जे फिजिक्सचा चांगला अभ्यास करणार आहेत, ज्यांना इंजिनिअरिंग मध्ये संशोधन करायचं आहे, नीट लक्षात ठेवा, फिजिक्स इज द सब्जेक्ट ऑफ द कन्सेप्ट. तुमच्या कन्सेप्ट जर क्लिअर झाले असतील ना तर यू कॅन गिव्ह मोर जस्टिस टू द फिजिक्स. त्यामुळे तुम्ही कन्सेप्ट अतिशय चांगले करा आणि तुमच्या कन्सेप्ट चांगल्या करण्याच्या प्रोसेसमध्ये हे जे पुस्तक आहे या पुस्तकात दिलेली काही जे विचार जे मांडलेले आहेत हे विचार तुम्हाला थोडे मार्गदर्शक ठरू शकतात. तर वाचकांनी हे पुस्तक वाचावं. त्याच्यामध्ये जर काही चूक आढळली तर माझ्या निदर्शनास आणून द्यावी, ती चूक दुरुस्त करायला मी तयार आहे. आणि वाचकांनी आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात. हा प्रबंध आहे, हा प्रबंध सेंट्रल गव्हर्नमेंटलाही सबमिट झालेला आहे, बाकीच्या विद्यापीठांना पण तो सबमिट होणार आहे. तर वाचकांनी हे पुस्तक वाचावं ही माझी नम्र विनंती. एवढे बोलून मी माझं हे जे व्याख्यान आहे हे संपवतो. थँक्यू, धन्यवाद.